की इथले सगळे त्यांचे बगलबच्चे जे आहे ते महाराष्ट्राचे लचके तोडायला निघालेले आहेत अशा परिस्थिती आहे। त्यांनी सर्वप्रथम असं म्हटलं चॅनलसमोर की फार सुंदर महाराष्ट्र बांधलं भुजबळ साहेबांनी, मी बघायला आले आहे। आणि नंतर खाजगीमध्ये त्या अनेक लोकांशी बोलताना असं बोलल्या स्पष्टपणे की आता फार छोट्या छोट्या रूम आहे, मला नको आहे। आणि मग नंतर त्यांनी शिंदे साहेबांचा म्हणजे मुख्यमंत्र्यांचा सूट मागितला, जो कोणालाच देता येत नाही मुख्यमंत्र्यांशिवाय। म्हणजे आता अशी परिस्थिती झाली आहे की त्यांनी त्यासाठी कुठल्या मोठ्या नेत्यांना तिकडे महाराष्ट्रात फोनही केला होता म्हणे। एवढी अस्मिता या मिंदे सेनेनी आणि ह्या सगळ्या भाजपच्या लोकांनी दिल्लीश्वरांकडे टाकलेली आहे की इथले सगळे त्यांचे बगलबच्चे जे आहे ते महाराष्ट्राचे लचके तोडायला निघालेले आहेत अशा परिस्थिती आहे। एक खासदार झालेली व्यक्ती, तिच्यासोबतचा असलेला स्टाफ आणि इथला स्टाफ त्यांना सांगत आहे की CM सूट, मिनिस्टर सूट देता येत नाही, तरी पण ती मागण्याची हिम्मत आणि मग नंतर म्हणायचं की इथल्या रूम फार छोट्या छोट्या आहे, काही खास नाही, हे काही योग्य नाही। हे आम्हाला अपमानास्पद वाटतं। स्वागत सगळ्यांचं आहे, महाराष्ट्र सगळ्यांचं स्वागत करणारा राज्य आहे, आपली ती परंपरा आहे, पण अशा पद्धतीचा अपमान महाराष्ट्र कधी सहन करून घेणार नाही। इंडिया आघाडीच्या वतीने मागणी करणारे जर उपाध्यक्षपद लोकसभेत दिलं गेलं नाही तर लोकसभा अध्यक्षासाठी 17 वर्षानंतर निवडणूक होईल, अशा प्रकारे थेट इशारा इंडिया आघाडी दिलेला आहे। मागच्या 10 वर्षामध्ये आम्ही अन्यायकाल म्हटलं, मागच्या 10 वर्षाला। याचं कारणच असं आहे की आपण सगळे जे संकेत होते ते संकेत पायदळी तुडवले, संसदीय संकेत। जनरली विरोधी पक्षाला उपाध्यक्ष पद जे आहे ते आतापर्यंत देण्यात आलेलं होतं, याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणावरचं बहुमत जे आहे ते काँग्रेसला अनेक वेळा मिळालेलं आहे, पण काँग्रेसने त्या संकेतांचं पालन केलं, विरोधी पक्षाचा, विरोधी विचाराचा सन्मान केला। मागच्या 10 वर्षामध्ये आपण त्याचा सातत्यानं अपमान होत असताना, सातत्यानं संविधानाचा अपमान होत असताना पाहिलं, पायदळी तुडवत असताना आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे आता जनतेनं विरोधी पक्षसुद्धा जो आहे तो बळकट नाही तर प्रबळ केलेला आहे। आता तरी संकेत पाळायला आम्ही एकदम मजबूर करू, भाग पाडू, नाहीतर मग आम्ही निवडणूक आहे त्या निवडणुकीला त्यांना समोर जावं लागेल आणि जनतेसमोर पुन्हा एक मुद्दा जो आहे तो जाईल की कशा पद्धतीनं नरेंद्र मोदी हे सांगतात की संविधानाच्या पाया पडतात आणि संकेत आणि संविधान कसं पायदळी तुडवतात हे आम्ही पुन्हा जनतेला दाखवून देऊ। आज अनेक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आपत्कालाच्या संदर्भात अनेक ट्विट केलेली आहेत, अनेक महाराष्ट्रातल्या नेत्यांनी असा माणूस आहे आजचा दिवस हा लोकशाहीसाठी घातक दिवस होता, काळा दिवस होता, असं त्यांनी ट्विट केलेले आहे। आणीबाणीच्या संदर्भामध्ये कोणीच त्याचं समर्थन केलं नाही। स्वतः इंदिराजींनी त्याच्या संदर्भात माफी मागितलेली आहे, राहुलजींनी तसं माफी मागितलेली आहे, सोनियाजी, मनमोहन सिंग साहेबजी। पण या देशाचे नरेंद्र मोदी ज्यांनी अघोषित आणीबाणी या देशात लावलेली आहे की आपल्याला आवडत नसलेल्या पत्रकारांना गायब करायचं, त्यांच्या नोकऱ्या घेऊन घ्यायच्या, मीडियावर दबाव ठेवायचा। कोण आहे जोशी PM ऑफिसमधला, जो सकाळी अजेंडा पाठवतो मीडियाला आणि तो अजेंडा दिवसभर चालतो, हे आम्ही पाहिलेलं आहे। CBI, इन्कम टॅक्स, ED याचा वापर करून विरोधी पक्षाला संपवण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण पाहिलेला आहे। राज्यपालाचा वापर तर महाराष्ट्रात इतका कोणीच नाही केला हो। सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर ताशेरे ओढताना म्हटलेलं आहे की राज्यपालांनी एकतर्फी वागणूक केलेली आहे, राजकीय त्यांचं वर्तन राहिलेलं आहे, संविधानाला धरून वर्तन राहिलेलं नाही आहे। याच्यापेक्षा अजून दुसरं कोणी सांगणारं आहे का? शेवटी त्यांना सांगावं लागलं की दिस इज युनियन ऑफ स्टेट्स, दॅट इज भारत, हे त्यांना सांगावं लागलेलं आहे, हे सांगण्यासाठी भाग पडावं लागलेलं आहे। कारण की एकतर्फा हुकुमशाही, हिटलरशाही जी आहे ती मोदीच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलेली आहे। पण जनतेने पहा, मोदीची गॅरंटी, मोदी सरकार, भाजप तर कुठेच नव्हतं। जनतेने असा फटका दिला की आता NDA सरकार व्हायला लागलेलं आहे। तर हे अशा पद्धतीचं जे वागणूक आहे ती वागणूक हे लपवण्यासाठी आहे की त्यांनी दिलेले जुमले पूर्ण झालेले नाही। आता मोदी गॅरंटी ज्या आहे त्या किती पूर्ण होतात ते आपण पाहूया। तर हे सगळं लपवण्यासाठी आणि मूळ मुद्द्यांकडनं की नीटच्या मुद्द्यांवर त्यांना चर्चा करायची नाही आहे, एवढ्या 24 लाख पोरांचं आणि तेवढेच त्यांचे पालक जे आहेत त्यांच्या स्वप्नाचं चकनाचूर झालेलं आहे, विश्वास उडवलेला आहे, 70 पेपर लीक झालेले आहे, त्याच्यावर चर्चा करायची नाही आहे, भ्रष्टाचारावर चर्चा करायची नाही आहे। पुलं उद्घाटन झाल्याबरोबर पुलं पडतात आहे, तुटताना आपण पाहिलेले आहे, अटल सेतूमध्ये आपण क्रॅक्स आलेल्या पाहिलेल्या आहे, कोस्टल रोडमध्ये आपण पाणी झिरपताना आपण पाहिलेलं आहे, पाण्याचा झरा आपण रस्त्यावर येताना पाहिलेला आहे। या सगळ्या कुठल्याही भ्रष्टाचारावर, कुठल्याही गोष्टीवर यांना चर्चा करायची नाही आहे।
आणि त्याच्यामुळे कुठल्या तरी काहीतरी जुन्या गोष्टी काढायच्या 50 वर्ष जुन्या ज्या संपल्या, ज्याच्यामध्ये लोकांनीसुद्धा इंदिराजींना नंतर मोठ्या प्रमाणावर बहुमत दिलं, सरकार आली, मोठ्या प्रमाणावर लोकशाहीकरण झालं, मोठ्या प्रमाणावर विकेंद्रीकरण झालं सत्तेचं 72व्या 73व्या घटनादुरुस्तीनंतर, मोठ्या प्रमाणावर आपण न्यायालय असतील, पत्रकारिता असतील, या सगळ्यांचं स्वातंत्र्य आपण पाहिलेलं आहे. पण कुठंतरी मूळ मुद्द्यापासून दूर जायचं हा जो प्रयत्न आहे, हा देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा शपथ घेतलेले जर करत असतील तर ते स्वतःचं अपयश स्वतः मान्य करतात. पुण्यामध्ये काही दिवसापूर्वी रमण्याची केस झाली होती. परवा ड्रग्सचं मोठ्या प्रमाणात आढळलं. त्यापूर्वी जर बघितलं आपण तर दिवसा कोयता गँगचे सदस्य संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्था ढासळली अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. बिलकुल. पिपावा पोर्ट गुजरातमधलं, मुंद्रा पोर्ट, इथून लाखो करोडो रुपयाचे ड्रग्ज हे पूर्ण देशात पसरत आहेत. आपण पाहिलं असेल की नाशिकमध्ये कशा पद्धतीनं पाटील बंधूंनी ड्रग्सची निर्मिती केली, तिथं ड्रग बनवण्याचाच कारखाना आहे. त्याला कशा पद्धतीनं सरकारच्या काही मंत्र्यांचा सपोर्ट आहे असा आमच्या दंगेकरांनी आरोप केलेला आहे. त्याचं अजूनपर्यंत इन्व्हेस्टिगेशन झालं नाही. ज्या पाटीलला पकडलेलं होतं त्याला कशा पद्धतीची ससून हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट मिळाली ते पाहिलेलं आहे. म्हणजे BJPला आपल्या मित्रांना पैसे कमवून द्यायसाठी या देशातल्या तरुणांना काय ड्रग्सच्या आहारी घालायचं आहे का? आणि मग त्याच्यातनं हा जो बेदरकारपणा येतो, पैशातनं सत्तेवर कंट्रोल आणि सिस्टमवर कंट्रोल, आणि सिस्टमवर कंट्रोल केलं की मग अपना कोण क्या बिगाड सकता है. 15 तासामध्ये जेव्हा जामीन भेटतो तिथेच दिसून येतं की व्यवस्था बटीक झालेली आहे श्रीमंतांची आणि ह्या भाजपच्या नेत्यांच्या जवळ असलेल्या लोकांची. त्याचं हे उदाहरण आहे. कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात राहिली नाही हे सत्य आहे. नागपूरमध्ये सुद्धा जिथे गृहमंत्र्याचं स्वगृह आहे तिथे सुद्धा कायदा सुव्यवस्थेची अवस्था काय झालेली आपण पाहतोच आहे. आज काँग्रेसची बैठक होती संध्याकाळी महाराष्ट्र काँग्रेसची, काय मुद्दे असणार? असं आहे की पूर्ण देशातल्या सर्वच राज्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या रिव्ह्यूच्या बैठका आहे. आपल्याला कल्पना आहे आता विधान परिषदेच्या निवडणुकाही महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या 12 जुलैला, आणि तसंच विधानसभा ज्या आहे त्यासुद्धा ऑक्टोबरमध्ये होतील. त्या अनुषंगानं सर्व साधक बाधक चर्चा, स्ट्रॅटेजी, पुढचे प्लान, या सगळ्या गोष्टीची चर्चा जी आहे ती आज खरगे साहेब, त्याच्यानंतर आदरणीय राहुल गांधीजी, सगळे मोठे नेते जे आहे, वेणुगोपालजी, आपल्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य नाना पटोलेजी, सन्मान्य पृथ्वीराज चव्हाणजी, आमचे विधिमंडळ नेते थोरात साहेब, विरोधी पक्षनेते वडेट्टीवारचे, असे सगळे मोठे नेते जे आहे त्या बैठकीला उपस्थित राहतील. आणि येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका या संदर्भात सर्व चर्चा जी आहे ती या मीटिंगमध्ये होणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.